दिनांक 22 मे रोजी नागपूर येथील मानेवाडा रोडवर 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा कार खाली चिरडून मृत्यू झाला होता। प्रथमदर्शी सदरची घटना ही अपघात समजून अजनी नागपूर पोलिसांनी आरोपी कारचालक नीरज निमजे याला जामीनही मंजूर केला होता। मात्र सदर प्रकरणात पुट्टेवार यांचे भावाने हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी या प्रकरणात नव्याने तपास केला। सदर प्रकरण हा 300 कोटीच्या प्रॉपर्टीकरता झाला असून सदरची घटना ही मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना मनीष पुट्टेवार यांनी घडवून आणल्याचे उघडकीस आले। सदर प्रकरणाचा मास्टरमाइंड व स्क्रिप्ट गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील एका मोठ्या व्यापाऱ्याची असल्याने माहितीने खळबळ उडाली असून अद्यापही पोलीस या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचू शकले नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांचे हिट अँड रन प्रकरणात अजनी पोलिसांनी प्रथम गाडीचा आरोपी चालक नीरजला अटक करून जामीन दिला होता। जामीन मिळाल्यानंतर नीरज मित्रासह सतत पबमध्ये जायला लागला। मित्रांना महागडी दारू पाजायला लागला। यावरून पोलिसांना संशय आला व कुणी शाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान हिट अँड रनचे रहस्य समोर आले। सदर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत गडचिरोलीच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक व मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना मनीष पुट्टेवार वय 53, नीरज ईश्वर निमजे वय 30, सचिन मोहन धार्मिक वय 29 आणि सार्थक बागडे यांना अटक केली आहे। सविस्तर वृत्तानुसार अर्चनाने सार्थक व सचिनला पुरुषोत्तम यांना कारखाली चिरडून मारण्यासाठी 1 कोटी रुपयाची सुपारी दिली होती। सुरुवातीला दोघांना 5 लाख रुपये रोख व 12 लाखाची दागिने देण्यात आले। यासह अर्चनाच्या एका मध्यस्थाने सचिन याला बियर बारसाठी जागा व परवाना देण्याचे आश्वासन दिले होते। त्यामुळे सार्थक व सचिनने नीरजला पुरुषोत्तम यांना ठार मारण्याच्या कटात सहभागी करून घेतले। 22 मे रोजी पुरुषोत्तम यांना कारखाली चिरडण्याचा कट आखण्यात आला। यापूर्वी 18 मे रोजी अर्चना, सार्थक, सचिन व नीरज यांची एका ठिकाणी भेट झाली होती। सदर भेटीचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले असल्याचे वृत्त आहे। हिट अँड रन प्रकरणात हत्येची योजना गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील एका व्यापाऱ्याने आखल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे वृत्त आहे। अर्चना 3 वर्षापासून गडचिरोलीत नगर विकास सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होती। अर्चनाने वर्षभरापूर्वी या व्यापाऱ्यासोबत सासऱ्यासोबत सुरू असलेल्या प्रॉपर्टीच्या वादावर चर्चा केली होती। यावेळी या व्यापाऱ्यानेच अर्चनाला हिट अँड रन अपघाताचा बनाव करण्याची स्क्रिप्ट समजावून सांगितली आणि त्यातूनच हा कट तयार झाला होता। प्राप्त माहितीनुसार या व्यापाऱ्याने अर्चनाच्या मदतीने कोट्यावधी रुपयाच्या कृषी जमिनीची आकृषक केल्या आहेत। तो अर्चनासाठी मध्यस्थीची भूमिका करत होता। या विषयाबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।